महाराज पत्नीवरती प्रेम केलं पाहिजे. पत्नी आपली अर्धांगिनी, आपले आई वडील भाऊ बहीण गणगोत सगळ्यांचा त्याग करते, आपल्या घरामध्ये येते, घरात काम करते, शेतामध्ये आपल्या बरोबरीनं काम करते, खांद्याला खांदा देऊन काम करते. महाराज किती त्याग करते. अरे हात तिचा आहे पण बांगड्या पतीच्या नावच्या, कपाळ तिचं आहे पण कुंकू पतीच्या नावचं, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र पतीच्या नावचं, पाय तिचे आहेत पण जोडवी पतीच्या नावचे, अरे उदार तिचं आहे पण लेकरं मात्र पतीच्या नावची. केवढा मोठा त्याग आहे काय माईबापांनो. म्हणून पत्नीला समजून घेतलं पाहिजे, तिच्यावरती प्रेम केलं पाहिजे. अरे ज्याला स्त्री कळाली ना तो या जगामध्ये महान झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझ्या राजमाता जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली ते माझ्या मुक्ताईचे ज्ञानदेव झाले. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो माझ्या राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो माझ्या सीतेचा राम झाला. स्त्री कळाली पाहिजे, समजली पाहिजे. ज्या घरातले लक्ष